मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी धडा 25वा मालतीची चतुराई। मलण्णा शेतावरून घरी आला। त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले, त्यांना चारा पाणी दिले। हातपाय धुवून तो घरात गेला। त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती। दोघांनी जेवण केले। मलण्णा शेतातील कामाने खूप दमला होता। अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली। सकाळी तो लवकर उठला, बाहेर आला। पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब। अगं, गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला? मलण्णाने घाबरून मालतीला विचारले। मालती झटकन बाहेर आली। तिलाही या गोष्टीचे नवल वाटले। मलण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला। गावभर शोध घेतला, पण बैल काही सापडेना। दोघेही खूप थकले, घरी आले। आता काय करावे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? मलण्णा डोक्याला हात लावून बसला। 3-4 दिवस गेले। मलण्णा मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो, तिथून एक बैल खरेदी करू। मालती म्हणाली, खरं आहे तुमचं, एका बैलावर नांगरणी कशी करायची? दोघे तालुक्याला आले। गुरांचा मोठा बाजार भरला होता। बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती। आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले। तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला। ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले। हा तर आमचा बैल, असे म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले। या माणसाने आमचा बैल चोरला, असे म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली। बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला। तुमचा बैल मी कशाला घेऊ? हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला। बैलाभोवती लोकांची गर्दी जमली। मालतीच्या लक्षात आले, हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही, काहीतरी युक्ती केली पाहिजे। तिने झटकन बैलाच्या डोळ्यांवर हात धरला। सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले। चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे। नक्की ना? बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाही तर तो माझा आहे। मालती म्हणाली। चोराने थोडा विचार केला। त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला। या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा। नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे, चोर पटकन म्हणाला। त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यांवरचा हात बाजूला केला। अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत, असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली। लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली। सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले। मालती आणि मलण्णा आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले।